नमस्कार, शुभ सकाळ. गावी आलेली आहे. गावचे वातावरण पाहू शकता, किती छान वातावरण आहे. सकाळ सकाळचे वातावरण पाहू शकता. पाऊसही वरती भरलेला आहे. जरा चालायला आलेली आहे सकाळ सकाळ. बोलली 2-3 राऊंड मारते. सकाळचे वातावरणही खूप छान आहे. तो जो पलीकडे शेवटचा डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पाठीमागे आमचं गाव आहे कुडपण, माहेर माझं. तर आपण कुडपणलाही जाऊया, कोकण दाखवेन तुम्हाला. पाऊस येण्याची शक्यता आहे कारण धुकंही कसे खाली डोंगरावर उतरलेलं आहे, पाहू शकता. राऊंड मारून झालेले आहेत, घरी चाललेले आहेत आम्ही. सकाळ सकाळ छान वाटतं जरा चालायला. भाते गावी कापाय झालेले आहेत पण पाऊस रोज येतो, पाहू शकता. त्याच्यामुळे पावसाने यंदा खूप नुकसानी केलेली आहे. नाहीतरी भातं अशी आतापर्यंत ठेवत नाहीत, कापून टाकतात लोक. माझ्या घराच्याच बाजूला विठ्ठलाचे मंदिर आहे, पाहू शकता. रस्त्याने चाललेली आहे मी. चला तर आपण आता घरी आलेलो आहोत. तर हे घर आहे आपले, पाहू शकता. आणखी सकाळ सकाळ नाश्त्याला आई बघा काय बनवते. आई वडे बनवते. इकडे चिन्नई बसलेले, ती वडे शेकवते. तिकडे बाबा या शेकायला बस कर. हे छोटंसं घर आहे माझं, पाहू शकता. सकाळ सकाळ अजून उठली नाहीत मुलंही. बाबा इकडे टीव्ही लावत आहेत. हे माझं छोटंसं पिल्लू आहे, पाहू शकता. हा माझा वेदांत आहे, छोटा मुलगा. मोठा मुलगा झोपलेला आहे. पाहू शकता. आणखी आई त्याचा रस्सा आज बनवणार आहे. आमची आत्या आले बाबांना भाऊबीज करायला, पाहू शकता. झांजवडची आत्या आमची. बाबा वरती बघा. भाऊ बहिणीचं प्रेम पाहू शकता. तर गावच्या मंदिरात चाललेले आहे मी. मंदिरात आमच्या विहीर आहे पाण्याची. पाणी आणायला चाललेले. तर तुम्हाला देवाचं दर्शनही घडवते मी, पाहू शकता. गावचे कसे वातावरण आहे, पाहू शकता. भातही कापलेले आहेत. आणखी पाऊस पडतोय गावी. आता जास्तच पाऊस आहे. ह्या टायमात तर पाऊस कधी नसतो, यंदा तर खूपच पाऊस झालेला आहे. तर हे आपली जळणी माताचं मंदिर आहे. पाहू शकता या बाहेरचे एंट्री करताना. पाहू शकता हे मंदिर आहे आमच्या जळणी कुंभारच्या मातेचं. आणखी इथे विहीर आहे, मंदिरातच विहीर आहे. तर इथे बाबा आलेले आहेत, पुजारी बाबा. ते तुम्हाला थोडी माहिती सांगतील मंदिराबद्दल. ही जळणी आहे ना आपली, ही आमची जळणी माता. हे कुंभळजाई माता आहे. दोन शक्यच कर. बाबा पूजा करतायत.
ये तू पण अशी 2 यांच्यामध्ये पासून या जनी कुंभाचं बसलेले मान ह्या पहिल्या देवीची शिरवले म्हणून एक यायला बसवल्याच्या नंतर ह्या इथं स्वयंभू शंकराची सुद्धा स्थान होत आहे. तर ह्या शंकराच्या ह्या गणियांच्या मधनं पाणी चाललेलं होतं आणि म्हणून पितोय. तर ह्या त्याच्यानंतर इथं आम्ही मालुसरा शिवाजी महाराजांच्या काळात मालुसरा इथे आला. त्या मालुसऱ्याने कुंभाचा दगड आणला तो इथं बसवला. ह्या मंदिराच्या दोन्ही आयांच्या मधनं जे पाणी चाललं होतं, ह्या मंदिराच्या दोघी आयांच्या मधनं पाणी चालले ते ह्या त्यावेळेच्या काळात ज्यांनी आधी बसवलेली कुंभाचं नामचं मागं बसवलेली ती. त्यानंतर ह्या दोघी आया एक म्हणजे पुरातन काळात सांगायचं म्हणजे ह्या दोघी आया दोघांची आहे. शिरवल्याचं नाव म्हणून ह्या गावाला शिरवली म्हणून नाव पडलं. ह्या गावाला शिरवली म्हणून नाव ठेवलं. शिरवली म्हणून नाव पडलं. आणि इथे सांगायचं म्हणजे काय, इथं ह्या जंगलात करवंदीच्या काट्याकुट्याच्या ह्याच्यात ह्या आईस बसवलेल्या आहे. इथं काय बी होत्या, साप यावऱ्या, वाघ या कुठले अगदी दुःखद हे आजारी एखादे हे झालं तर या आईला गारानं घातलं किंवा या आईला गडं घातली तर अगदी ही पुरातन अगदी म्हणजे नवसाला पावते. नवसाला पावणारी पावते. मधल्या एका काळात जवळजवळ आम्ही इथे विहिरीत ह्या जंगलात साप आलेला ते त्या विहिरीत पडला. विहिरीत पडून मेला. आणि तेच तीर्थ म्हणून आम्ही अख्खा गाव 12 महिने पाणी पिलो. पण आमच्या केसाला कोणा लेकरा बाळांच्या केसाला धक्का लागला नाही. आणि अगदी सुरक्षित अगदी रक्षण केलं आमचं आईने, जळणी कुंभाच्या मातेने. आणि एवढं मोठं हे तीर्थक्षेत्र आहे. गोष्ट वैशिष्ट्य नसलं किंवा त्या एखाद्याचे काय आडी अडचण आली हे झाले तरी अगदी आईला गारानं घातले किंवा आईला नवस केला तरी अगदी हमखास पावते म्हणजे पावतेच. नवसाला पावणारी आई आहे आमची ही जळणी कुंभाचं. हे एवढं जागृत देवस्थान आहे हे. आणि आता हे आम्ही जवळजवळ 1918 आपले 2000 ह्याच्यापासून 20 पासून आम्ही हे मंदिर उभारलं. 20 पासून मंदिराचं काम चाललं होतं. आणि आता जवळजवळ 24-25च्या महिना आम्ही आईची प्राणप्रतिष्ठा केली. आईच्या मूर्ती बसवल्या. आणि तिथून आज पोहोच अगदी आमच्या ह्या मंदिरात भरपूर मानाने लोक येते, भरपूर भाविक येते. अगदी देवाची मनोभावे पूजा अर्चा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथे तिथं पार पडते. तर ज्यांना मला असं सांगायचं की ज्यांना काय आडी अडचण असली त्या भाविकांनी इथे येऊन त्या देवीची पूजा करावी आणि तीर्थाचा लाभ घ्यावा. मेन म्हणजे गंगेसारखं पाणी तीर्थ आहे तेही प्रसारण करावं. आणि आपलं काय मनाची भावना असेल, मनाचं हे असेल ते आईच्या पुढ्यात प्रगट करावी. आणि आई आमची एवढी नवसाला पावणारी आहे, अगदी ही जागृत देवस्थान आहे. एवढं मी आज सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय, बोलतोय, हे करतोय. आणि ह्याच्यापेक्षा जरी अजून काय माहिती पाहिजे तर आम्ही इथे आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकू. आणि गायचा कुठंतरी जीर्णोद्धार, गायचा कुठंतरी हे व्हावं यासाठी आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या सगळ्याच्या ह्यातून त्याचा आईचा उद्धार करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. तर पाहू शकता बाबांनी किती मस्त माहिती दिलेली आहे. तर आमच्या शिरवली गावामध्ये तुम्ही एकदा या नक्की. आणखी एक जळणी कुंभाच्या मातेचं दर्शन घ्या. आणि आमची जळणी कुंभाची माता नवसाला पावणारी देवी आहे. 2 आयांच्या मधून तुम्हाला दाखवलं मी. विहीर एक आम्ही बांधलेली, कारण तीर्थ आहे, इथून गंगा वाहते दोघींच्या पायांमधून. तर तुम्ही एकदा तीर्थाचा लाभ घ्या. पण बाबा तुम्ही खूप पुण्यवान आहात. आणखी म्हणजे असं कोणाच्याही नशिबाला असं नसतं की देवीची पूजा करणं आहे. तुम्ही गेल्या जन्मात खूप पुण्य केलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हे भाग्य म्हणजे आता तुमचं म्हणजे एकदम फुलून गेलेलं आहे की देवीची पूजा करण्यासाठी देवाने तुम्हाला म्हणजे तुमच्या हातात सर्व कारभार सोपवलेला आहे.
आणखी आपल्या देवीची माहिती दिल्याबद्दल खूप आभार मानते बाबा तुमचे मी. तर पाहू शकता ही विहीर आहे, बांधून घेतलेलं आहे. 2 आयांच्या मधून हे प्रगट झालेली गंगा आहे, पाहू शकता. तर एकदा तुम्ही या आमच्या शिरवली गावामध्ये, शिरवली गावाला एकदा नक्की भेट द्या, आणखी या तीर्थाचा लाभ घ्या. व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.